तर कसं काय भावांनो, सुस्वागतम तुमचं अजून एका फ्रेश व्हिडिओ कॉन्टेंट मध्ये। तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण परत एकदा या माजलेल्या प्रतीक भाऊ बद्दल बोलणार आहे, ज्यांनी स्वतःची गाडी पलटी करून मास दाखवून आता जेलमध्ये जाऊन पोलिसांचे फटके खायला लागलाय। आम्ही गाडी धडकलं बाबा। धन्यवाद। तर याच माजलेल्या माणसाने पाठीमागच्या खूप दिवसापासून इंस्टाग्राम मध्ये माजखोर कृत्य केले होते। आता पोलीस स्टेशन मध्ये पण पोलिस मारताना हाच डायलॉग मारा। तर याच माजलेल्या सस्ते रावणाने या भावाला 12 तास अपहरण करून या भाऊला बेदम मारहाण केली होती। कारण हा भाऊ ऑनलाईन फ्रॉड गेमिंग बद्दल जी लोक प्रमोशन करत होते त्यांच्या विरुद्ध हा भाऊ व्हिडिओ बनवत होता, म्हणून या भावाने या दादाला फसवणूक करून त्याला मारहाण केली। तू काय म्हणलेला? प्रतीक रिप्लाय द्यायला शिक काय म्हणलेला? हा प्रतीक शिंदे एक नंबरचा मास्कोर मनुष्य आहे, हे तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे। पण हा भाऊ इतका फट्टू बॉल आहे की या भावाला मारायला सुद्धा सोबत 4 पोरं घेऊन गेला। किती नल्लाय राव। तर तुम्हाला माहिती असेल की या भावाची गाडी पलटी झाली होती, तेव्हा थोडंफार फेक न्यूज इंस्टाग्राम वरती पसरल्या होत्या। बदनामी करायसाठी काय 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 ते न्यूज वाले भाई काय करतात। जर दुसरा कोणता क्रिएटर असला असता तर हे सगळं त्याने इग्नोर केला असता, पण आपल्या प्रतीक भाऊला तर किती पण काय पण होऊ दे, पण स्वतःच्या अंगातला मार इंस्टाग्राम वरती टाकायचं जाय। कारण काय काय लोक जुने फुटेज घेतात गाडीचे आणि ते काच पठार बरंच वाढायला माझं संबंध। एक तर भाऊ त्याची ही 100 रुपयाची लिपस्टिक बघून ती मिया खलीफा पण याचं तोंड बघून लाजली असेल, पण मला टाकायला लागतोय रात्री 12 वाजता टाकतोय। मला अटक झाली मला। हा तुलाच झाल्या भावा। आता हाच मास तुम्ही इंस्टाग्राम वरती दाखवत होता तोपर्यंत ठीक होतं, पण चुकून सुद्धा आता जिथं आहे तिथं असा मास दाखवू नका। नाहीतर जेवढं तुमच्या तोंडावरती लिपस्टिकचा कलर आहे सेम तसाच कलर तिथले सर लोक तुमच्या ढुंगणावर आणू शकतात। तुम्हें शर्म है? कुछ मला अटक झाली। कुछ शर्म आया है? मला तुम्हें शर्म है? मी फिरतो इकडे। खरं सांगायला गेलं तर या भावासारखा नल्ला रील स्टार मी अजूनपर्यंत बघितला नाहीये। मागे एकदा ऑफिशियल अथर्वाची आणि प्रतीक भाऊंची कॉन्ट्रोवर्सी झाली होती, तेव्हा तर भाऊ भिवून गप्प बसला होता, पण या भावाने फक्त थोडंफार याला एक्सपोज केलं, तेव्हा लगेच भावाने याला जाऊन धरलं। मी आतापर्यंत फक्त त्या व्यक्तीला रोस्ट केलाय, कोणाच्या आई बहिणीवरून घाणघाण शिव्या घालून रोस्ट नाही केलाय, पण हा त्या व्यक्तीच्या सांगण्यावरून 3 लोकांनी मला आईवरून घाणघाण शिव्या घातल्या होत्या। या प्रतीक शिंदेचा आणि याच्या रील स्टार मित्रांचं फक्त एकच काम आहे, ते म्हणजे छोट्या क्रिएटरना दबवायचा प्रयत्न करायचा आणि यांच्या लेवलच्या रील स्टार लोकांना घेऊन शांत बसायचं। बेटिंग ऍप्लिकेशन प्रमोशन करणाऱ्यांविरुद्ध व्हिडिओ बनवल्यामुळे मला हे बक्षीस मिळालं। आता राहिला भाऊ बेटिंग ऍप प्रमोशन करणाऱ्या लोकांना रोस्ट करत होता म्हणून याला त्याने पकडले, पण मला एक समजणं झाले की बेटिंग ऍपच्या विरोधात हे दादा पण व्हिडिओ बनवायचे, यांना पण मारायला जायचं ना भाऊ। छोट्या छोट्या क्रिएटरवर ही अशी दादागिरी करताय राव। आणि काय करत होता तो, जे मी करतो ना ऑनलाईन गेमिंगच्या विरोधात बोलायचा विषय, तोच ते करत होता। अरे मग माझ्याकडे यायचं ना, त्याला मुंबईला मारायला कशाला गेला? मी पुण्यात होतो ना, वाघोलीत होतो, यायचं माझ्याकडे गरीब। अरे यांनी काय केलं माहितीये का, याला बरेच लोकांनी ट्रोल केलं, बरेच लोकांनी रोस्ट केलं, पण यांनी काय केलं, फक्त त्यातला सगळ्यात कमजोर किंवा सर्वसामान्य व्यक्ती निवडला। मी होतो, अथर्व जगताप होतो, आमच्यापर्यंत का नाही आलं? तर या भावावरती जेवढं बोलेल तेवढं कमीच वाटायला लागले, कारण या भावाच्या मांडीतला किडा सर्वसामान्य माणसांवर हा भाऊ चालवू शकतोय। ऑफिशियल अथर्व आणि हे मयूर दादा आणि हे प्रिन्स दादा यांनी या काळ्या मुंगड्याला स्वतःहून सांगितलंय की ये बाबा आणि आम्हाला मारून जा, पण नाही, आपल्या प्रतीक भाऊला तर कमजोर लोकांनाच पकडायचंय। मला अटक झाली। अटक व्हायला सोपं आहे का एवढं? हे श्री प्रतीक दादा याला तुमची गुन्हेगारी नाही म्हणत, त्याला फक्त एकच नाव दिले जाते, ते म्हणजे झागिरी। तर हा तर आता तिकडेच मांडी गांडीवरती बांबूचे फटके खाते, तर ते त्याला आपण खाऊ देऊया आणि थोडस आपण बाकीच्यांचे पण व्हिडिओ बघून घेऊया। प्रतीक शिंदेचं प्रकरण सगळ्यालाच माहिती आहे आणि आजकाल ते व्हिडिओ पण व्हायरल व्हायला लागलाय की बेटिंग ऍप प्रमोशन विरुद्ध मी बोललो म्हणून मला हे बक्षीस भेटलं। नाही, खोटं बोलायचं नाही। मुद्दा काय ती स्टार्ट टू एंड पर्यंत मी तुम्हाला सांगतो व्हिडिओ। तुला काय म्हणायचं ते आम्हाला समजायचंच नाहीये, कारण तुझ्या अगोदर लोकांनी कमेंट मध्ये सगळं सांगितलंय। प्रतीक शिंदेचं प्रकरण सगळ्यालाच माहिती आहे आणि आजकाल ते ते झाल्यानंतर ऑडिओची क्वालिटी ते तरी थोडं चांगले ठेवायची ना। मुद्दा इथून सुरू होतो की हा भाऊ स्टुडिओ मध्ये कमी आणि संडास मध्ये जास्त बसलाय असं वाटायला लागले, आणि आजकाल ते व्हिडिओ पण व्हायरल व्हायला लागलाय ज्यामध्ये तो काय म्हणला की प्रत्येकचं पहिलं पोरग प्रशांत इंगळे असा म्हणला तो। एवढं तू भावा प्रतीक बद्दल बोलतोय तर थोडा अजून चांगला सेटअप त्याच्या पैशाने घ्यायचं ना, तो तुला फॉलो बॅक पण नाही दे, पण 50-100 रुपये तर दिला असतं ना। 100 रुपये। तर भावानो आपण या भावांचं भाषण ऐकण्यापेक्षा आपण दुसरा व्हिडिओ बघूया। जेवढं आपलं बोलणं झालं सगळं माझ्याकडे स्क्रीनशॉट आहेत, कॉल रेकॉर्डिंग सुद्धा आहे त्या जे इंस्टावरती आपण बोललो होतो। दुसरा मोबाईल बाहेर लय हुशार आहे मी त्या गोष्टीत। हा तर ती झाला दुसऱ्या वेळेचा मुद्दा। आता म्हणजे पहिला जुना विषय आहे। एक तर या भावाने याचा आवाज पूर्ण पृथ्वीच्या बाहेर पर्यंत सोडला आणि दुसरी गोष्ट या भावाला नीट बोलता पण येणं झाले। आता म्हणजे पहिला जुना विषय आहे। एक काम कर भावा, वहीच्या पानावरती जे बोलायचंय ते पहिला लिहून घे आणि मग नंतर हा व्हिडिओ बनव आणि भाऊ फक्त सेटअप करून
काय फायदा नाहीये. थोडस वेळ भेटला तर थोडस प्रतीकचं कौतुक करून झाल्यावर थोडी एडिटिंग पण शिक, मग नंतर व्हिडिओ बनवायला ये. भाई का बनवीन म्हणजे माझ्या अरे घालवा यार याला. याचा आवाज ऐकून कानाचे पडदे फाटू लागले. व्हायरल होतो ना, त्याच्यामध्ये तू माझं फुटेज यूज केलं ना. मला फक्त त्या पोलीस दादांना एकच सांगायचं की हे दोघं पूर्ण चड्डी फ्रेंड्स आहेत. जसं टीव्ही मधले मोठू पतलो असतात तसंच रील वरचे हे दोघं मोठू पतलो आहेत. आपल्या प्रतीक दादांना जसं आत टाकले तसं त्याच्या सोबतीला या आप्याला पण टाका. आप्पा म्हणून तर भावांनो, हा आप्पा एक कीर्तनकार आहे. हा कीर्तनकार असून यांनी फक्त गरीब लोकांना लुटायचं आणि फसवायचं काम केले. आणि त्या चेतन दादाला मारताना या बुटक्याची सुद्धा थोडाफार सहभाग होता. तर तो पण व्हिडिओ थोडासा बघून घेऊया. जेव्हा मनाची सोडली लाज तेव्हा जाऊन हा बनला आप्पा सट्टेबा. प्रतीक शिंदे आणि त्याचे साथीदार जेव्हा मला मारहाण करत होते तेव्हा याला व्हिडिओ कॉल केला होता. व्हिडिओ कॉलवरती बघून मला हसतोय आणि अजून मारा बोलतोय. याच आप्याला मला सुद्धा एक सांगायचं आहे की हे बघा आप्पा, कर्म हे कुणालाच चुकलं नाही. जर तुम्ही एखाद्याला रडवलंय तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पण रडायला लागणार आहे. जसं आता हा रडतोय. दिसण्यावर जाऊ नका शेट आमच्या, एक गांड पे रैप्टा मारा. दिसण्यावर जाऊ नका शेट. हा एक कीर्तनकार आहे, पण त्याला कीर्तनकार म्हणायची सुद्धा आताच्या लोकांना लाज वाटते. एक तर या सट्टेबाजनं किती वेळा तर भोळ्या बाबड्या लोकांना फसवला आहे आणि दुसरीकडे एक महाराज असून मारायला प्रोत्साहन देतोय. कुठल्या अँगलने महाराज आहे भाऊ हेच मला समजणं झाले. गाडी चालवत होतो, चालता चालता धडक झाली. चुकून धडक झाली दादा. वरच्या मालकाने जर थोडं वेगळं लिहिलं होतं, जर ते झालं असतं तर मी सुद्धा आप्पा फटाकडे वाजवले असत्या. आणि हात मोडला, त्याला प्लॅस्टर केलं. पण लोकाला वाटलं हात कायमचा गेला. हात गेला नाही बरं का, तर काही दिवसासाठी आराम घेतो. लई दिवस आप्पा या हाताला आराम देऊ नका. इमर्जन्सीला गेल्यावर तेव्हा पण असं बोलून चालतंय का? तेव्हा पण हे बोलला तर धुणार कसं का? तेव्हा सुद्धा या प्रतीकलाच बोलवणार आहे. हात कायमचा गेला. खरं सांगायला गेलं तर या आप्पाचं हे मळकं थोबड बघून आता मला 4 दिवस नीट जेवण पण जाणार नाही. गाडी चालवत होतो, चालता चालता धडक झाली आणि हात मोडला. त्याला प्लॅस्टर केलं. माका वहळा निघाला. अजून एक गोष्ट म्हणजे या भाऊचं तोंड बघूनच मला तर असं वाटतं की भाऊ आतमध्ये गेल्यावर याच्या हाताला तो आराम देत असेल आणि बिन धुता बाहेर येऊन रील बनवत असेल. बाकी अजून भरपूर लोकांनी प्रतीक दादांच्या कमबॅक वाल्या रील बनवल्या होत्या. पण वाईट या गोष्टीचं वाटतंय की ज्यांना आपण फॉलो करून त्यांच्याकडून काहीतरी शिकत होतो त्या लोकांनी सुद्धा खऱ्याला लपवून खोट्याच्या बाजूने उभे राहिल्यात. लवकरच कमबॅक #3XX. एक काम कर भाऊ, तो प्रतीक शिंदे परत येऊ दे म्हणून जसं जंतर मंतरला आंदोलन केलं होतं सेम तसं त्या प्रतीकसाठी पण करा. म्हणजे तेच पोलीस तुम्हाला पण आतमध्ये टाकून पाठीमागे लिपस्टिकचा कलर आणतील. भारी मिस्टेक हो गया सर. अरे तो ऑनलाईन गेमिंगचे प्रमोशनचे व्हिडिओ करत होता जे आपल्या देशात ते सगळं बंद आहे. तरी सुद्धा या भावाला इतकी मारहाण केली आणि या व्हिडिओ मध्ये आईवरून शिवी दिल्या. तरी सुद्धा या भावाला प्रतीक भाऊच पाहिजे आणि भावाने बायो मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव टाकले. कसला शिव बघताय राव, थोडी तरी लाज वाटली पाहिजे. लवकरच कमबॅक. पहिली फुर्सत में निकाल. तर याच भावाला एका याच्या फॉलोअरने ही कमेंट केल्या आणि त्यावर रिप्लाय म्हणून या भावाने हे रिप्लाय दिलाय. मी तर आता यावर काय बोलणार नाहीये, फक्त तुम्हाला कळू दे की कोणाला सपोर्ट केला पाहिजे आणि कोणाला नाही केला पाहिजे. तर व्हिडिओ खूप मोठा झालाय, तर या व्हिडिओला आपण हिथच थांबवून टाक्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक तर नक्की करा. चॅनल वरती नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा लोकांना जे 4 पैशासाठी गेमिंगच्या जाहिराती करतात त्यांना थोडी पण किंमत देऊ नका. तर भेटूया मग अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, जय शिवराय. चला.